क्रिसमस स्पेशल अशी ही मस्त चॉकलेट केकची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रजाता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये. तर बघू शकता दिसायला जशी टॅम्पटिंग दिसते ना तशी खायलाही सुरेख लागते आणि ते चॉकलेटचे पीसेस ओ माय गॉड जस्ट अमेझिंग. तर बघू शकता किती सुंदर झाले आपली हे केक. आणि आता तुकडा तुम्हाला तोडून दाखवलं तर बघू शकता कसे चॉकलेट्स बाहेर आले आहेत आणि इतके छान लागतात ना. तर करूया रेसिपीला सुरुवात. तर सर्वप्रथम आपण हे घेतलेलं आहे चॉकलेट. तर हे बघू शकता डार्क चॉकलेट घ्यायचं आहे आणि डार्क चॉकलेटमध्ये जास्तीत जास्त चॉकलेटचा वापर केला जातो आणि साखरेचं प्रमाण कमी असतं. तर हे 400 ग्रॅम चॉकलेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये 100 ग्रॅमचे हे 4 क्यूब्स असतात. त्यातली आपण 1 क्यूब वापरायचे आहे. ठीक आहे ना. आता हे बघू शकता आपण घेतलेलं आहे भांडं. तर हे असे एक प्रकारे हे 250 ग्रॅमचं भांडं आहे आणि ह्या कपमध्ये आपण मेजरिंगसाठी वापरलेलं आहे. तर ह्याच्यामध्येच आपण सगळे मेजरिंग करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे हे नसेल तर अशाच प्रकारे एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीच्या मेजरने तुम्ही सगळं मोजून घ्यायचं आहे. तर बघू शकता कढई मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे. आता हे बघू शकता मोल्डही मी चांगला ग्रीस करून घेतला आहे तेलाने आणि छानपैकी ह्याला बटर पेपर घालून ह्याला तयारी करून घेतली आहे. म्हणजे पूर्व हे सगळी आपण तयारी करून घ्यायची आहे आणि पूर्व तयारी केली की मग आपण करणार रेसिपीला सुरुवात. तर सर्वप्रथम बघू शकता मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. म्हणजे मगाशी जे तुम्हाला भांडं दाखवलं ते 1.5 कप मैदा घेतलेला आहे. आणि हे बघू शकता पावडर शुगर घेतली आहे म्हणजे घरातली पिठी साखर घेतलेली आहे 3/4 कप. थोडंसं घेतलेलं आहे मीठ चवीसाठी आणि इथे बघू शकता घेतलेलं आहे कोको पावडर. तर आपण 4 चमचे कोको पावडर वापरणार आहोत. आता कोको पावडर एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला जर चॉकलेट केक एकदम अप्रतिम बाहेरसारखा हवा असेल ना तर तुम्हाला ब्रँडेड आणि चांगल्या कंपनीचं चॉकलेट पावडर वापरायचे हे लक्षात ठेवायचं. आता चॉकलेट पावडर कुठे मिळते तर जास्तीत जास्त जिथे केक बनवतात ना जिथे केकचं मटेरियल मिळतं तिथे तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे चॉकलेट पावडर मिळेल आणि ती पण म्हणजेच हे असते प्लेन असते, साखर वगैरे त्यात नसते. ते बघू शकता ह्याला छानपैकी आपल्याला चाळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही चाळून मिक्स करून घेणार ना तितकं तुमचा केक छान होतो. तर ह्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचं आणि पूर्णपणे असं चाळून घेतलं की पूर्णपणे असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. ठीक आहे ना. आता हे बघू शकता आपण हे छानपैकी एकजीव झालेलं आहे. आता हे बघू शकता दूध घेतलेलं आहे. तर एवढ्या सगळ्याला आपल्याला 1 कप बरोबर हातातलं गच्च भरून आपल्याला दूध लागतं. हे परफेक्ट मेजर आहे. आता बघू शकता तेलाचा वापर खूप कमी केला आहे म्हणजेच काय तर अर्ध्या कपापेक्षाही आपण कमी तेल वापरायचं आहे. आता हे बघू शकता स्पूननी तुम्हाला मी दही दाखवलेले 4 स्पून आपण दह्याचा वापर केला आहे. आता दही आंबट अजिबात वापरायचं नाही आहे आणि पाणसट दही अजिबात वापरायचं नाही. पूर्ण घट्ट दही वापरायचं आहे 4 चमचे बरोबर. आणि आता ह्याला पूर्णपणे आपण मिक्स करून हलवून घेणार आहोत. आता हे बाहेर जे आपल्याला चॉकलेट केक मिळतात ना तसा हा चॉकलेट केक नाही आहे, त्याच्यापेक्षाही खूप अप्रतिमी सुपर डुपर आपला चॉकलेट केक तयार होतो. आता मला जरासं बॅटर घट्ट वाटते म्हणून थोडंसं मी दूध घातलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे. आता एक लक्षात ठेवायचं चॉकलेट केक करताना जास्त बॅटर हे पातळ नको आहे किंवा जास्त घट्टही नको आहे. तर मिडम पद्धतीने आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. तर बघू शकता आता तुम्हाला हलवण्यावर कळत असेल, लक्ष देऊन व्यवस्थित बघा, हलवण्यावर तुम्हाला कळत असेल की आपल्याला बॅटर कसं करायचं आहे. आता ह्याला थोड्या वेळासाठी आपण रेस्टसाठी ठेवणार 5 मिनटं. तो पण आपण हे चॉकलेट्स कट करून घेतलेत. आता चॉकलेट्सचे जरा मोठे स्कूप केले तरी कट केले तरी चालतात. तर असे बघू शकता हे बरोबर कप भरून आपला हा चॉकलेट तयार झालेला म्हणजे 100 ग्रॅम झालेला आहे. आता बघू शकता परत आपण आता हे 5 मिनटं रेस्ट नंतर मी घेतलेलं आहे 1 चमचा बेकिंग पावडर. आता बेकिंग पावडरना थोड्याशा गटाळ्यासाठी म्हणून हाताने मी थोडं जिथे गाठी असेल ना तर हाताने मी अशा क्रश करून टाकत आहे. आणि बघू शकता 1 चमचा बरोबर आपण बेकिंग पावडर वापरलेले, अर्धा चमच्याला थोडीशी कमी बेकिंग सोडा वापरायचा आहे. ठीक आहे ना. बघू शकता अशा प्रकारे आता हे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता तुम्हाला ना जर ह्याच्यामध्ये थोडंसं मिक्स करण्यासाठी आपण 2 ते 3 चमचे दुधाचा वापर करणार आहोत की जेणेकरून हे पूर्णपणे बॅटरमध्ये व्यवस्थितपणे मिक्स होण्यासाठी. ठीक आहे. जर तुम्हाला चॉकलेट नको असेल घालायचे, तुम्हाला फक्त चॉकलेट प्लेन केक हवा असेल, आयसिंग वगैरे करणार असाल, असं खाणार नसाल तर काय करायचं आहे, चॉकलेट्स फक्त घालायचे नाहीत, तुम्ही चॉकलेट स्किप करायचं आहे, बाकी आहे असा केक करायचा. आणि जर तुम्हाला केक न करता म्हणजे आयसिंग न करता तुम्हाला कोरडा खायचा आहे, असंच खायचं आहे तर तुम्हाला हे चॉकलेट्स घालायचे आहेत. आणि हे चॉकलेट्समध्ये काय होतं माहिती आहे का, खूप छान केक लागतो, अगदी छान. तुमची मुलं जर एकदा खाणार ना तर तुम्ही सतत अशा पद्धतीने केक बनवणार ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. इतका सुरेख आणि इतका टेस्टी केक होतो की तुम्हाला बाहेर कुठेही हा केक मिळणार नाही. अशा पद्धतीने आता हे आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. 7 मिनटं आपल्याला कंटिन्यू फेटायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर आणि चॉकलेट घातल्यानंतर
एक अर्धा मिनिट फक्त हलवायचं आणि टाकायचं आहे, मिक्स करायचं फक्त आणि मोल्डमध्ये घालायचं आहे. तर हे बघू शकता, ही फास्ट प्रोसेस करायची आहे. चॉकलेट घातल्यावरती आपल्याला चॉकलेट मिक्स करायचं नाही आहे, किंवा फेटला की नाही तो तुम्ही ते चॉकलेट मेल्ट व्हायला सुरू होतं. म्हणून अलगद हाताने फक्त अर्धा मिनटं हलवायचं आणि मिक्स करायचं आणि लगेच आपल्याला मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे. बघा, मोल्डची आपण आधी तयारी करून ठेवली होती. कढईला व्यवस्थित आपण मगाशीच प्रीहीट करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता काय करायचं आहे, थोडंसं टॅप करायचं आहे आणि आपल्याला डायरेक्ट हे मस्तपैकी कढईमध्ये ठेवायचं आहे. आता त्याच्या आधी फास्ट करायचे, गॅस फास्ट करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पॅन कढईमध्ये ठेवायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं आहे की पहिल्यांदा 7 मिनटं गॅस फास्ट ठेवायचं आहे आणि 7 मिनटानंतर परत 15 मिनटं गॅस स्लो ठेवायचं आहे आणि बरोबर 20 मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपला केक कितपत झाला आहे. पहिले 7 मिनटं आपला केक फुलतो आणि त्याच्यानंतर 15 मिनटं 20 मिनटं आपला केक आतून शिजतो. त्यामुळे हे प्रोसेस नेहमी लक्षात ठेवायची. आता हे बघू शकता, मी 20 मिनटानंतर तुम्हाला दाखवते तर आपला केक किती सुंदर आणि सुरेख फुगला आहे. बघू शकता, आता मी सुरी घातलेली आहे तर बघू शकता थोडासा आपला अजून बाकी आहे. आपल्याला अजून एक 7 ते 8 मिनटं आणखीन ठेवायचं आहे. म्हणजे एकूण हा 25 ते 30 मिनटात आपला हा केक तयार होतो. आता परत 7 ते 8 मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते. तर हे बघू शकता, मस्तपैकी क्लीन आला आपला नाही, म्हणजे छान आपला केक तयार झालेला आहे. वर काढून ठेवायचा आहे, त्याच्यावरती एक कापड घालायचं आहे जेणेकरून वरचं कवर आहे ना कडक होऊ नये, म्हणून आपल्याला ह्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आता हे पूर्णपणे गार झालेलं आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. तर अशा प्रकारे मस्त अप्रतिम लागणारा हा चॉकलेटचा केक आहे. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करू नका हा व्हिडिओ बघितला. जेव्हा तुम्ही हा केक करणार ना त्याच्यानंतर येऊन माझ्या चॅनलला तुम्ही स्वतःहून लाईक कराल. इतका सुरेख हा केक होतो, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते. तर बघू शकता, दिसतानाच तुम्हाला दिसत असेल किती स्पॉन्जी आणि किती सुरेख केक झालेला आहे. तुमच्या घरात मुलांचे वाढदिवस असतील ना तेव्हा तुम्हाला गोल मोल्ड वापरायचा आणि हा केक करायचा आहे. आणि वरती नुसतं तुम्ही चॉकलेट सॉसने नुसतं गार्निशिंग केलं ना तर कम्प्लीट अप्रतिम केक होतं. तुम्हाला वाढदिवसाला केक विकत आणायची सुद्धा गरज नाही. ह्याला जास्त खर्चही होत नाही. 100 ते 125 रुपयामध्ये हा केक आपला घरच्या घरी तयार होतो आणि ह्याचं वजनी प्रमाण म्हटलं ना तर 600 ग्रॅम हा केक भरतो. तर बघू शकता आपला सुरेख असा हा केक किती छान तयार झालेला आहे. बघू शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. मला चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा. तर 2 पीसेस मी तुम्हाला कट करून दाखवते. तर तुम्हाला जर सेल करायचं असेल ना केकचं तर तुम्ही हा सेल जर केला ना तर एकदा तुमच्याकडून कोणी घेतला ना तर तुम्हाला नक्कीच दुसऱ्यांदा ऑर्डर मिळेल, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. इतका सुरेख हा केक करते, इतकी मी गॅरंटी देऊन सांगते ना तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघणार हा केक. फक्त मोजमाप आणि वाटीचं मेजरमेंट परफेक्ट ठेवायचं आहे. तर बघू शकता 2 पीसेस आपण कट करून दाखवले तुम्हाला मी. मग इतकी सुरेख आणि इतके छान पीसेस. आणि आपले जे चॉकलेट्स असतात ना ते आपण मेल्ट करून घातलेले नाहीत, त्याच्यामुळे काय होतं हे पीसेस खाताना खूप मजा येते. केक खाताना स्पॉन्जी तर होतोच, पण असे चॉकलेट्स खाताना तर अप्रतिम अशी मजा येते आणि मुलांना तर विशेष करून फार येते. तरी बघू शकता की ते आपले चॉकलेट्सचे जे वरून चॉकलेट्स घातले ते किती छान दिसतात. बघू शकता आणि खायला पण तितके सुरेख लागतात. बघू शकता किती छान झालं की नाही, दिसताना दिसतं की नाही. तर हे बघू शकता. तर नक्की ट्राय करून बघायचं आहे. आणि एक पीस तुम्हाला तोडून दाखवलेलं बघू शकता. अशा प्रकारे आपला केक हा सुरेख तयार झालेला आहे. तर आपल्याला ह्याला जर तुम्हाला सेल करायचं असेल तर पॅकेजिंग कशी करायची तुम्हाला दाखवते. तर हे बघू शकता हा 500 ग्रॅम केक होतो. मी 2 पीसेस काढल्यावरती 600 ग्रॅम होता. हा बरोबर 500 ग्रॅमच्या पीसेसमध्ये असं तुम्ही पॅक करून दिला ना मस्तपैकी तुमचं कोणीही घेईल इतका सुरेख हा केक होतो. ह्याचे 300 रुपये तुम्ही आरामशीर घेऊ शकता. तर असंच भेटणार आहोत नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा आणि ऑफकोर्स माझा चॅनल पाहत राहा. बाय.